नमस्कार शेतकरी बांधवांनो, आजचा दिवस हा शेतकरी बांधवांसाठी अतिशय उत्सवाचा आणि आनंदाचा आहे. कारण गेल्या काही अनेक दिवसाभरापासून ज्या क्षणाची आपण सर्वजण आतुरतेने प्रतीक्षा करत होतो, तो क्षण अखेरकार आलेला आहे. प्रधानमंत्री पीक विमा अंतर्गत शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पीक विमा आता जमा करण्याची प्रक्रिया अधिकृतपणे सुरू करण्यामध्ये येत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पैसे जमा होणार, हेक्टरी किती रुपयापर्यंत शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पीक विमा रक्कम जमा होणार, तुमच्या खात्यावरती देखील पैसे कधी जमा होणार आणि जर कदाचित तुमच्या खात्यावरती देखील पीक विम्याचे पैसे जमा होत नसतील तर तुम्हाला पीक विमा मिळवण्यासाठी कोणती कामे करावी लागणार, या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या ठिकाणी या व्हिडिओमध्ये पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. जर तुम्ही देखील खरीप हंगाम 2025 मध्ये पीक विमा पूर्णपणे भरलेला असेल, जर तुम्हाला देखील पीक विम्याची अत्यंत गरज असेल, पीक विमा कधी जमा होणार अशी तुम्ही प्रतीक्षा करत असाल तर हा खास व्हिडिओ आता तुमच्यासाठी असणार आहे. फक्त आता थोडासा वेळ काढून व्हिडिओला आता शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा आणि जर का चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला दाबून लगेच सबस्क्राईब करा आणि तसेच नोटिफिकेशन बेलला पण ऑल पर नक्की सेट करा, जेणेकरून तुम्हाला अशी शेतीविषयी योजनांविषयी सर्वात अगोदर या चॅनलवरती माहिती मिळत असते. तर चला पाहूयात आता सविस्तरपणे सोप्या आणि सरळ भाषामध्ये अपडेट. पीक विम्याच्या वितरणासंदर्भातील तुम्हाला A to Z माहिती पाहायला मिळणार आहे. पीक विम्याच्या वितरणासंदर्भातील प्रत्येक माहिती त्याचबरोबर प्रत्येक महत्त्वाची बातमी आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. तुमच्या खात्यावरती पीक विम्याचे पैसे नेमके कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार हे देखील आता तुम्हाला पाहायला मिळणार आहे. त्यासाठी आता फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला. चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या. तर चला पाहूयात आता सविस्तर अपडेट. तर आता राज्यभरातील सर्व शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची, आनंदाची, आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची बातमी आता समोर आलेली आहे. महाराष्ट्रातील शेतकरी बांधव ज्या बातमीची चापकासारखी प्रतीक्षा करत होते, अखेरकार ती बातमी समोर आली असून राज्यातील सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती हप्ता जमा होण्याचा मार्ग देखील मोकळा झाला असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही. आता नेमके कोणत्या जिल्ह्यामध्ये पीक विमा जमा केला जाणार आहे त्या जिल्ह्यांच्या यादीवरती नजर टाकून घेऊ. तर नंबर 1 वरती आहे बीड. बीड मधील जर शेतकरी असाल तर बीड मधील शेतकरी बांधवांना आता पीक विमा रक्कम जमा केली जाणार आहे. त्यानंतर उस्मानाबाद मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना पीक विमा रक्कम जमा केली जाणार आहे. त्यानंतर अकोला मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना पीक विमा रक्कम जमा केली जाणार आहे. त्यानंतर यवतमाळ, धुळे या जिल्ह्यात सुद्धा पीक विमा रक्कम जमा केली जाणार आहे. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर, पालघर या जिल्ह्यात सुद्धा पीक विमा रक्कम जमा केली जाणार आहे. त्यानंतर गोंदिया, हिंगोली या जिल्ह्यात सुद्धा पीक विमा रक्कम जमा केली जाणार आहे. त्यामुळे अशीच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.